गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. पोलीस दलातील एक अनोखी घटना. रविवारी काळजातील पोलीस महासंचालक पुस्तकाचे प्रकाशन. सारनाथ बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे लिखित काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे लहाना शाळेतील भैया साहब गंदे सभागृहामध्ये दिनांक 21 जुलै रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, उद्योजक अशोक भाऊ जैन, दिव्य मराठी जळगाव आवृत्तीचे कार्यकारी संपादक दीपकजी पटवे, लोकमत जळगाव आवृत्तीचे कार्यकारी संपादक रवीजी ठाले व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. माजी पोलीस महासंचालक श्री संजय पांडे महाराष्ट्र पोलीस दलात प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्याचे कारण म्हणजे पोलीस बांधवांसाठी त्यांनी घेतलेले उत्तम असे निर्णय होय. पोलीस दलात कर्मचारी हे पोलीस कर्मचारी म्हणून भरती होतात, निवृत्तही तसेच होतात. मात्र संजयजी पांडे यांनी नवीन पायंडा घातला. आता प्रत्येक पोलीस कर्मचारी हा निदान उपनिरीक्षक PSI म्हणून तरी निवृत्त व्हावा हे हिताचे त्यांनी निर्णय घेतले. आणि त्यांच्या कार्याची चिकित्सात्मक मांडणी करणारे पुस्तक काळजातील पोलीस महासंचालक विनोद अहिरे यांनी लिहिले आहे. या अगोदरही श्री अहिरे यांनी मृत्यूघराचा पहारा आणि हुंकार वेदनेचा ही पुस्तकं लिहिलेली आहेत. पोलीस महासंचालकावर एका पोलीस कॉन्स्टेबलने पुस्तक लिहावे कदाचित महाराष्ट्र पोलीस दलातील ही पहिलीच घटना असावी असा अभिप्राय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांनी आपल्या पत्रात दिलाय. प्रकाशक सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी, साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आयोजनांतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. इंडिया 365 लाईव्ह साठी अयाज मोहसिन. नमस्कार. मी पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे जळगाव जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि माझं काळजातील पोलीस महासंचालक हे पुस्तक 21 तारखेला रविवार रोजी सायंकाळी जळगावातील भैयासाहेब गंदे सभागृहामध्ये प्रकाशित होत आहे. मी या पुस्तकाबद्दल सर्वप्रथम आमचे पोलीस अधीक्षक महोदय माननीय महेश्वर रेड्डी साहेबांचा आभार मानतो की त्यांनी हे पुस्तक प्रकाशनाला परवानगी दिली आणि त्यांचं अनमोल असं सहकार्य लाभतच असतं. जसं ह्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याने काही ना काही दिलेलंच आहे, तसंच सन्माननीय पांडे साहेबांनी पोलीस महासंचालक कार्यालयाचा पदभार जेव्हा घेतला तर त्यांच्या अधिकारामध्ये जे जे निर्णय घ्यायचे होते त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी, अधिकारी, त्यांच्या कुटुंबियाचे हिताचे निर्णय तर घेतलेच, परंतु जे अधिकारात नव्हते तर ते सरकार दरबारी पाठपुरावा करून ते देखील त्यांनी मंजूर करून घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला अगोदर 12 किरकोळ रजा मिळायच्या तर आता त्या 20 मिळायला लागल्या आहेत. तसेच अगोदर पोलीस कर्मचारी पोलीस खात्यामध्ये भरती होताना पोलीस कर्मचारी म्हणूनच भरती होत असे आणि निवृत्त देखील कर्मचारी म्हणूनच निवृत्त होत असे, परंतु आता पोलीस कर्मचारी हे कर्मचारी म्हणून न होता ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त होत असतात. ते सगळं अद्भुत होतं. ज्याप्रमाणे प्रत्येक आठवड्याला सन्माननीय पांडे साहेब जे फेसबुक लाईव्ह घ्यायचे त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे कोणती कामं झाली, कोणती कामं करायची आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कोणती कार्य हातात घ्यायचं आहे. तसेच जर एखाद्या कामाबद्दल जर अपयश आलं तर त्यांनी स्वारी म्हणायला सुद्धा मागे पुढे बघितलं नाही. तर हे सगळं पोलीस कर्मचाऱ्यांच्या हृदयालाच त्यांनी स्पर्श केला. म्हणूनच माझ्यासारख्या सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांनी हातात लेखणी घेतली आणि जन्म झाला काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तकाचा, या शीर्षकाचा. हे लिखाण करत असताना मला एक जाणवलं की जर का आपण आपल्या हाताखालील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व्यथावेदना जर सरकार दरबारी जर पोट तिडकीने मांडल्या तर सरकार नक्कीच त्याच्यावर सकारात्मक विचार करत असतं. नुसतं विचारच करत नाही तर त्याला मंजुरी देखील देत असतं. परंतु वेदना मांडणारा जो अधिकारी आहे त्याला आपल्या हाताखालील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेदनांनी तो स्वतः वेदनांकित झाला पाहिजे, त्याच्याकडे ते काळीज असलं पाहिजे. तेव्हाच त्या ताकदीने पोटतिडकीने त्या वेदना सरकार दरबारी तो मांडत असतो आणि सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या काळजातील पोलीस महासंचालक होत असतो.
हे पुस्तक लिहित असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय मार्गदर्शन, योगदान किंवा प्रोत्साहन आपणास मिळालं? नक्कीच पोलीस खात्यामध्ये हे पोलीस खाते हे शिस्तीचं खातं आहे. प्रत्येक गोष्ट ही शिस्तीमध्ये झाली पाहिजे, त्यामध्ये वरिष्ठांचं परवानगी घेतली पाहिजे. तर मगाशीच मी सांगितलं की आमचे घटक प्रमुख आहेत, माननीय महेश्वर रेड्डी सर, ॲडिशनल SP साहेब आहेत, नखाते सर, तसेच आमचे होम DYSP प्रमोदजी पवार सर आहेत. यांचं नेहमीच मार्गदर्शन लाभत असतं, सहकार्याची साथ लाभत असते. त्यामुळेच एवढं शक्य होतं. नाहीतर वरिष्ठ जेव्हा सुट्टीला असतात तेव्हा आत्मविश्वास पण दुणावत असतो.